वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प नुकतेच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्या भेटीनंतर एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्याच्यात काही धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही गाझामध्ये जे काही सध्या आहे त्याला सर्व काही नष्ट करून टाकणार. आणि ही विधान केल्यानंतर जगभरात आता चर्चा सुरू झाली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचं डोकं फिरलंय की काय, नेमकं काय हे प्रकरण आहे याचं संपूर्ण आज आपण अनालिसिस करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहू यांच्यासोबत भेट घेतली. त्याच्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही गाझा पट्टीला ताब्यात घेणार आणि आज जे काही गाझामध्ये स्थिती आहे, संपूर्ण गाझा शहर नष्ट झालाय, आम्ही त्या संपूर्ण गाझाला प्लेन करून टाकणार. म्हणजे काय, समतल करून टाकणार. एकही घर, आज जे काही मोडकळी झालेले बिल्डिंग आहे, जे काही खंडर आहे, त्या सगळं काही आम्ही त्याला प्लेन समतल करणार. आणि तिथे काय करणार, तिथे आम्ही इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करणार. आणि इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केल्यानंतर तिथं काही फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उत्पन्न होतील. पण तिथलच्या पत्रकारांनी विचारलं, मग हे रोजगार काय पॅलेस्टिनियन लोकांसाठी असणार? त्यांनी म्हटलं नाही. मग तिथलच्या 20 लाख लोकांचं होणार काय? त्यांनी म्हटलं की गाझाचे जे 20 लाख लोक आहे त्यांना आम्ही पश्चिम आशियातील इतर देशात विस्थापित करून टाकणार. मग इजिप्त, जॉर्डन, सिरिया, जे काही देश त्यांना लागून आहे तिथे आम्ही त्यांना विस्थापित करणार. तिथे त्यांच्यासाठी कॉलनी बनवल्या जाणार, परंतु गाझामध्ये परतू देणार नाही. आम्ही तिथे इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवणार आणि आम्ही तिथलच्या इस्रायली लोकांसाठी किंवा अमेरिकन लोकांसाठी, आणि इतकंच नाही तर काही पॅलेस्टिनियन जे तिथं रोजगार करू इच्छितात त्यांना सुद्धा आम्ही येऊ देणार. परंतु तिथं वापस पुन्हा गाझातील जे लोक 20 लाख लोक आहेत त्यांना परतू देणार नाही. तो फक्त एक इकॉनॉमिक कॉरिडॉर राहील. आता हे भाष्य केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. गाझा पट्टीसह अरब राष्ट्रांमध्ये या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, गाझामध्ये जवळपास 1.5 वर्ष इस्रायलनं बॉम्बार्डमेंट केली. इतकं होऊन सुद्धा, समूळ गाझा नष्ट होऊन सुद्धा तिथलच्या लोकांनी शरणागती पत्करली नाही. शेवटी इस्रायलला स्वतःच्या बंधकांना सोडवता आलं नाही. जे काही टार्गेट घेऊन, जे काही हेतू घेऊन तो गाझामध्ये घुसला होता तो त्याला पूर्ण करू शकला नाही. परंतु नंतर त्याला शरणागती पत्करावी लागली. तिथे त्याला सीज फायर करावं लागलं आणि सीज फायर केल्यानंतर आता त्यांना जितके काही त्यांचे नागरिक हमासनं पकडले होते त्याचा आता त्यांना सोडल्या जात आहे. 1.5 वर्ष त्या गाझाच्या लोकांनी हे सगळं बॉम्बार्डमेंट सहन केलं, परंतु त्यांनी शरणागती पत्करली नाही. तर आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतकं सहन केलंय, आम्ही या डोनाल्ड ट्रम्पच्या धमक्यांना सुद्धा घाबरणार नाही, आम्ही काही हा गाझा रिकामा करणार नाही. आणि याला उत्तर म्हणून गाझाचे जवळपास 3 लाख लोक, जे उत्तर गाझाचा एरिया आहे, उत्तर भागातील जो गाझा शहर आहे ना, संपूर्ण नष्ट झालाय. आणि जेव्हा ही घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली तर जवळपास 3 लाख लोक या उत्तर गाझामध्ये परतले सुद्धा आहे. हा त्यांनी आपल्या कृतीतून त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला एका प्रकारे संदेश दिलाय की तुमचा जो प्लॅन आहे आम्ही त्याला पूर्ण होऊ देणार नाही. या 3 लाख लोक त्या उत्तर गाझामध्ये परत सुद्धा आले आहे. सुरुवातीला इस्रायलला वाटत होतं की आम्ही उत्तर गाझाला कॅप्चर करून टाकू, फक्त दक्षिण गाझा अस्तित्वात राहील. परंतु आता असंच ज्या रिपोर्ट्स येतात त्याच्यात हे सांगण्यात आहे की डोनाल्ड ट्रम्प या वक्तव्यानंतर 3 लाख लोक आता या उत्तर गाझामध्ये परतले सुद्धा आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जे इस्रायलचे पंतप्रधान आहे नेतन्याहू हे फारच प्रसन्न झाले. त्यांनी काही एक स्टेटमेंट दिलं. त्यांनी म्हटलं की असे काही झाले तर मोठा इतिहास घडेल, असे होणे खरेच इष्ट आहे. गाझा पट्टीतून इस्रायलला भविष्यात कधी धोका नसेल जर असं काही झालं तर, याची हमी आम्हाला हवी आहे. आणि ट्रम्प यांनी हा विषय अगदी उच्च स्तरावर नेलाय. आणि दहशतवादाने ग्रस्त भूमीसाठी एक वेगळं भविष्य या निर्णयामुळे असेल आणि या निर्णयामुळे इतिहास बदलेल, असं वक्तव्य नेतन्याहू यांनी केलं. हे जी प्रेस कॉन्फरन्स झाली, यांची जी भेट झाली ती अतिशय पाहण्यासारखी होती. मित्रांनो, त्याचे व्हिडिओज काही व्हायरल झाले, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. कशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहू यांना बसण्यासाठी चेअर मागं ओढत आहे, पुन्हा समोर ढकलत आहे. एका प्रकारे असं वाटत आहे की अमेरिकेचे प्रेसिडेंट नेतन्याहू आहे आणि इस्रायलचे ट्रम्प आहे. म्हणजे इतकं मोठं शक्तिशाली देश, त्याचा राष्ट्राध्यक्ष नेतन्याहूचं अशा प्रकारे आवभगत करत आहे. संपूर्ण जग हे दृश्य पाहून अचंबित होतं. इतकंच नाही, याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये जे वक्तव्य झाले त्याच्यानंतर नेतन्याहूनं सुद्धा एक स्टेटमेंट दिलं की इस्रायलचा जर कोणी खरा मित्र असेल तर ते डोनाल्ड ट्रम्प आहे. या प्रकारचं वक्तव्य सुद्धा यांनी केलं. गाझा जेव्हा हा इकॉनॉमिक कॉरिडॉर बनून जाईल तर काय असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की हा जगातील लोकांचं निवासस्थान असेल आणि जगातील कोणताही व्यक्ती तिथे येऊन रोजगार करू शकेल. ओपन एरिया त्याला बनवलं जाईल, एक बफर झोन त्याला बनवलं जाईल. आणि इतकंच नाही, त्यांनी म्हटलं की पॅलेस्टिनियन जर रोजगार करू इच्छितात ते सुद्धा तिथं येऊ शकणार. मग पत्रकारांनी त्यांना विचारलं की गाझातील लोक तर हे रिकामं करणार नाही, मग तुम्ही तिथं अमेरिकी सैन्य पाठवणार का? याचं उत्तर देताना त्यांनी म्हटलंय की आम्हाला, म्हणजेच अमेरिकेला जे काही करणं आवश्यक वाटेल ते आम्ही करणार. म्हणजे त्यांनी हे म्हटलंय की जर गाझातील लोक, हमास जर यासाठी तयार नाही झाले तर आम्ही इथं सैन्य कारवाई सुद्धा करू इच्छितो. आता
हा वक्तव्य करल्यानंतर पूर्ण जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. इजिप्त, जॉर्डन, पश्चिम आशियातील इतर अमेरिकन मित्र इन्क्लुडिंग सौदी अरेबिया यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प याच्या वक्तव्यावर टीका केली आहे. इतकंच नाही, जे अमेरिकेचे अजून युरोपियन कंट्रीज मधील काही देशांनी सुद्धा याचा विरोध केलाय. त्यांनी म्हटलंय की आम्ही द्विराष्ट्र ही जी संकल्पना आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे 2 देश असावे, त्याच्यावर ठाम आहोत. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, त्याच्यानंतर आयर्लंडचे पंतप्रधान, चीन, न्यूझीलंड आणि जर्मनीनं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा निषेध केलाय. त्यांनी म्हटलंय की आम्ही द्विराज्य या उपायाला आजही आमचा पाठिंबा आहे. ऑस्ट्रेलियानं तर फारच तिखट अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पंतप्रधानांनी म्हटलं की आज सकाळी जी आमची प्रतिक्रिया आहे ती तशीच आहे जशी गेल्या वर्षी होती आणि 10 वर्षांपूर्वी तीच होती. आम्ही गाझातील लोकांना तिथून हटवण्याचे बिलकुलही इच्छुक नाही. आम्ही या द्विराज्य उपायाला आमचा पाठिंबा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच युरोपियन कंट्रीचा राग स्वतःवर ओढून घेतला होता जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं होतं की आम्ही ग्रीनलँडला कब्जा करणार, त्याच्यानंतर कॅनडाला आम्ही आमचा 51st स्टेट तयार करणार. आता हा गाझाच्या वक्तव्यावरून पुन्हा युरोपियन कंट्रीमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे आणि बरेचशा युरोपियन कंट्रीज, मिडल ईस्ट मधल्या बऱ्याचशा अरब कंट्रीज आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहण्याची एक प्रश्नचिन्ह तिथे निर्माण झालंय. तुम्ही पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारताला सुद्धा धोखावलाय. भारताचे जवळपास काही न्यूजमध्ये आहे की 100 लोक, काही न्यूज सांगत आहे की 200 लोक विमानानं पाठवण्यात आले. परंतु मित्रांनो, ते इलिगल इमिग्रेंट होते. हो, सत्य आहे, अवैधरित्या अमेरिकेत राहत होते. परंतु ज्या पद्धतीनं त्यांना भारतात पाठवण्यात आलंय ना, तर असं वाटत आहे एका प्रकारे क्रिमिनल्स लोकांना जशा प्रकारे हातात बेड्या टाकून, पायांमध्ये बेड्या टाकून पाठवलं जाते, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्या प्रकारे जे पाठवण्यात आले ना, तर एका प्रकारचं एका राष्ट्राचं त्याला या गोष्टीला अपमान मानलं जाते. जरी भारताच्या मीडियामध्ये हा मुद्दा सध्या गाजला जात नाहीये, पण वर्ल्ड मीडियामध्ये जो डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ बनवून स्वतःच्या काही त्यांच्या मंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला, तर जगभरात हा फार मोठा चर्चेचा विषय बनलाय की अमेरिकेनं भारताची इथं इन्सल्ट केली आहे. तर या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प एक का नंतर एक अशा विविध देशांचं एका प्रकारे शत्रुत्व मोल घेत आहे आणि पुन्हा जगभरात एक नवीन युद्ध सुरू होते की काय अशी भीती आता वर्तवण्यात येत आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा.